स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण एक वेगळी रेसिपी ट्राय करणार आहोत। आपण तांदळाची इडली नेहमी खात असतो। आज आपण मुगाच्या डाळीपासून लहान अशा छान मिनी इडल्या तयार करणार आहोत आणि त्याच्यापासून एक छानशी अशी रेसिपी तयार करणार आहोत। चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची ते। आज जो आपण मुगाच्या डाळीपासून जो छान प्रोटीनने भरपूर असलेला जो नाश्ता आपण आज तयार करणार आहोत, त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय तर एक कोणतीही तुम्ही एक वाटी घ्यायची आहे। त्या एक वाटीच्या प्रमाणात मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ मी रात्री भिजवून ठेवलेली होती। आता ती एवढी फुललेली आहे। नंतर तीच एक अर्धी वाटी मी इथे दही घेतलेलं आहे। नंतर मी पाव वाटी एवढा रवा घेतलेला आहे, बारीक रवा घ्यायचा आहे। नंतर मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। नंतर आपल्याला त्याला फोडणी देण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर मी इथे छोट्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडं आलं घेतलंय, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। चला तर पाहूया रेसिपी कशी करायची ते। सर्वात आधी आपण ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत। हिला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे 3-4 वेळा आणि त्याच्यानंतर मग आपण हिला आता मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे। नंतर यामध्ये आपल्याला आपण जे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। असं छान बारीक करून घ्यायचं आहे। आता ते आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण जो रवा घेतलेला आहे तो टाकायचा आहे। नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे छान कालवून घ्यायचं आपल्याला। आता हे छान कालवून झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं असंच ठेवणार आहे, तोपर्यंत आपण याला लागणारी जी काही ग्रेव्ही आहे ती तयार करूया। आता आपण जे कांदे घेतले होते ते मी याच्यात बारीक कट करून घेतलेले आहेत। नंतर आपण ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या ते टाकून घ्यायचे, लसूण आणि आलं टाकून घ्यायचंय आणि आपण जे टोमॅटो घेतलेला आहे तेही आपल्याला याच्यात कट करून टाकून घ्यायचंय। आता मी याच्यात टोमॅटोही टाकून घेतलेला आहे। आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी हे छान बारीक केलेलं आहे। कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची हे आपण छान बारीक करून घेतलेलं आहे। कशी करायची मी आता इथे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे, त्यात मी थोडं पाणी घेतलं होतं आणि आपण ही गाळणी घेतलेली ती उलटी ठेवलेली आहे आणि तिला मी सर्व साईडने छान तेल लावून घेतलेलं आहे। आता हे पाणी गरम झालं की आपण त्याच्यावर जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे मुगाच्या डाळीचं ते टाकून घ्यायचं आहे। किंवा जर तुमच्याकडे छोटी बटन इडली येते तेवढं जर तुमच्याकडे इडलीचं जे भांडं असतं ते असेल तर तुम्ही त्याच्यातही हे करू शकता। अशा प्रकारे आपण छोटे छोटे टाकून घ्यायचंय। अशा प्रकारे मी सर्व टाकून घेतले। आता आपण याला झाकून ठेवणार आहोत जोपर्यंत हे सर्व छान शिजत नाही तोपर्यंत। तुम्ही पाहू शकता आता आपली इडली इथे आपण छान रेडी झालेली आहे। पहा कशी छान फुगली आहे ती। चला आता आपण हे सर्व काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपलं हे ज्या मिनी इडल्या आहेत त्या छान रेडी झालेल्या आहेत। आता आपण त्यांना फोडणी कशी द्यायची ते पाहूया। आता मी इथे पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये आपण एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यात आपण थोडं जिरं टाकून घ्यायचं, थोडीशी मोहरी टाकायची आहे
आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता कांदा, टोमॅटो, आलं, लसूणचा, तो याच्यात टाकून घ्यायचा आपण. चालू शेका. नंतर यात आपण तिखट टाकून घ्यायचंय. चवीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचंय. मी इथे 1 चमचा टाकलेला आहे. नंतर थोडी हळद टाकून घ्यायची आहे. छान मिक्स करून घ्यायचंय. नंतर आता आपण आपल्या ज्या छान अशा स्पॉन्जी ज्या मिनी इडल्या आहेत त्या आपण त्याच्यात टाकून घ्यायच्या आहे. आणि हे छान आपल्याला कालवून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेते आहे. नंतर याच्यावर थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. तुम्ही लिंबूचा रसही टाकू शकता. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता. जसं की तुम्ही त्याच्यात मॅगी मसालाही टाकू शकता. कोणी पावभाजी मसालाही टाकू शकता याच्यात, जो हवा असेल तो. आता आपल्या ज्या मिनी इडल्या आहेत त्या रेडी झालेल्या सर्व करण्यासाठी. चला तर आता आपण यांना सर्व करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे माझी छान मिनी इडली रेडी झालेली आहे. चला तर मग या सर्वांनी खायला. आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. लहान मुलांना खूप आवडते ही रेसिपी. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल.